जी माणसं मनानं पराभूत असतात ती माणसं रणात जिंकूच शकत नाहीत आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात ती रणात पराभूतच होऊ शकत नाहीत। रण जिंकायचं असेल तर मन जिंकणं फार महत्वाचं। हेलन केलर यांची एक सुंदर कविता आहे। एक जागृत मन दुसऱ्या मनाला जागं करतं, दुसरं जागं झालेलं मन तिसऱ्या मनाला जागवतं। जागी झालेली ही तीन मन सगळं गाव जागं करतात आणि जागं झालेलं गाव मला रान उठवतं, उठलेलं रान उभ्या जगाला पेटवतं आणि मग सारा आसवंत उजळून निघतो। जगण्यासाठी श्वास जितका महत्वाचा, यशासाठी ध्यास तितकाच महत्वाचा। मीराला कृष्णाचा, एकलव्याला धनुर्विद्येचा, छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचा, क्रांतिकारकांना स्वातंत्र्याचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समतेचा, महात्मा ज्योतिबा फुलेंना शिक्षणाचा, गाडगे बाबांना स्वच्छतेचा, मदर टेरेसांना सेवेचा, शास्त्रज्ञांना संशोधनाचा, खेळाडूंना विक्रमांचा। जो ध्यास लागला त्या ध्यासातूनच जग घडलं, त्या जगानं माणसं घडवली। ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। गणेश चौगुले नावाचं एक जागृत मन, ज्याला स्वतःला डॉक्टर व्हायचं होतं पण परिस्थितीनं होता आलं नाही। जसा मी डॉक्टर झालो नाही, जसं मला परिस्थितीनं बनवून दिलं नाही, तशी असंख्य मुलं असतील ज्यांची स्वप्न त्यांच्या परिस्थितीनं गोठवली असतील। उद्याच्या काळामध्ये अशी कुणाची स्वप्न गोठणार नाही यासाठी मी असं विश्व उभा करेन की जिथं अनेकांची स्वप्न फुलवता येतील, अनेकांना ध्येय गाठता येईल, अनेकांच्या महत्वाकांक्षांना धुमारे फुटतील आणि त्या आकांक्षेतनं खरं तर एक विश्व उभा राहिलं। डॉक्टर बनवणारी फॅक्टरी, महाराष्ट्राचा महाब्रँड IIB।